नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती। आज 18 मार्च 2019 आणि एम सी क्यूचा जो व्हिडिओ आहे हा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मॅडमनी या न्यूज मला काढून दिलेल्या आहेत, तर त्या माध्यमातून तुम्हाला याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण घेतलं आहे। आजची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं आहे। 17 मार्च रोजी यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं जे निधन झालं आहे हे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालेलं आहे। तर जे मनोहर पर्रीकर होते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे हे मुख्यमंत्री होते, एक राजकारणी म्हणून ओळखले जातात स्वच्छ प्रतिमेचे। त्यांचा जन्म जो आहे हा 13 डिसेंबर 1955चा गोव्यामधील म्हापसाचा त्यांचा जन्म आहे आणि एक आय आय टी असलेले असे पहिले व्यक्ती आहेत जे आमदार झाले होते, म्हणजे विधानसभेमध्ये निवडून आलेले असे हे पहिले व्यक्तिमत्व आहे जे आय आय टी मुंबईमधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर 1978मध्ये त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर ते आमदार म्हणून गोव्यातून निवडून आलेले आहेत। तर त्यानंतर ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले 2002 ते 2005 या काळामध्ये त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे। नंतर 2012 ते 2014पर्यंतसुद्धा ते गोव्याचे मुख्यमंत्री होते। त्यानंतर केंद्रामध्ये त्यांना रक्षामंत्री हे एक महत्त्वाचं पद देण्यात आलं होतं। ज्यावेळी अरुण जेटली यांच्याकडे रक्षामंत्रीपदाचा भार होता, तर केंद्रामध्ये स्पेशली मनोहर पर्रीकर यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना रक्षामंत्रीपद देण्यात आलं होतं। हे जे आहेत गोव्याचे 10वे मुख्यमंत्री होते। ही बाबसुद्धा या फॅक्च्युअल बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा। गोव्याचे 10वे मुख्यमंत्री भारताचे रक्षामंत्री म्हणून होते। मग ज्यानंतर गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर त्यावेळी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे सहयोगी पक्ष होते त्यांनी मनोहर पर्रीकर जर गोव्यात परत येत असतील तरच पाठिंबा देण्याच्या या बाबती त्यावेळी झाल्या होत्या। तर त्यामुळे पर्रीकर जे आहे गोव्यामध्ये परत गेले होते आणि रक्षामंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती। तर त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच ते राष्ट्रीय संघाच्या कार्यामध्ये कार्यरत होते आणि राम जन्मभूमी मूवमेंटमध्ये सुद्धा ते की ऑर्गनायझर होते। तसंच भारतीय जनता पक्षाचा एक स्वच्छ चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं। तर पर्रीकरांचं नुकतंच निधन झालं आहे, तर त्यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो। आजचा दुसरा प्रश्न, भारतीय जीवन विमा निगम याचे निदेशक म्हणून डायरेक्टर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत, MR कुमार, उषा सांगवान, विपिन आनंद की सुशील कुमार। तर ही जी निवड झालेली आहे MR कुमार यांची भारतीय जीवन विमा निगम, ज्याला आपण LIC म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याचे निदेशक म्हणून निवड करण्यात आलेली आहे। नवीन निदेशक आहेत MR कुमार। तर LIC जे आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, हे इन्शुरन्स कॉर्पोरेशन याचं राष्ट्रीयकरण जे झालं आहे हे 1 सप्टेंबर 1956 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं। याचं हेडक्वार्टर जे आहे हे मुंबई येथे आहे आणि MR कुमार यांची चेअरमन म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर हे जे आहेत 5 वर्षासाठी यांची चेअरमन किंवा निदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी कुमार जे आहेत MR कुमार जे झोनल मॅनेजर होते, नॉर्थ झोन म्हणजे दिल्लीमध्ये ते तिथील झोनल मॅनेजर होते। तर त्यांच्याकडे आता संपूर्ण LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची किंवा भारतीय जीवन विमा निगम ज्याला म्हटलं जातं त्याची माहिती आलेली आहे, त्याचं निदेशक पद त्यांच्याकडे आलेलं आहे। तर विपिन आनंद आणि TC सुशील कुमार यांना MD म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून 5 वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेलं आहे। तर सुशील कुमार जे यापूर्वी साऊथ सेंट्रल झोनचे झोनल मॅनेजर होते, तर आनंद जे आहेत हे वेस्टर्न झोनचे इन्चार्ज होते। तर हे जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत या सर्व ऑप्शन्समध्ये सुद्धा जे हे जे ऑप्शन्समधले नाव आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहेत। तर जीवन विमाचे निदेशक म्हणून जी आहेत ती MR कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतरची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कर्तारपूर कॉरिडॉर वार्ता कोणत्या 2 देशादरम्यान झाली आहे? तर हे कर्तारपूर कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय आणि कुठल्या देशांमध्ये झाली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते भारत आणि पाकिस्तान
या दोन देशांदरम्यान कर्तारपूर कॉरिडॉरच्या संदर्भात चर्चा झाली. तर कर्तारपूर कॉरिडॉर नेमकं आहे काय, तर शीख धर्मीय जे व्यक्ती आहेत तर शीख धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाचं धार्मिक स्थळ म्हणजे कर्तारपूर साहिब. ते दरबार साहिबसुद्धा त्याला म्हटलं जातं. तर शीखांचे जे गुरु आहेत, पहिले गुरु नानक यांचं जे जन्मस्थळ असं म्हटलं जातं ते कर्तारपूर आहे. आणि नुकतीच आपल्याला माहिती आहे 2018मध्ये 550वी जयंती जी आहे ही गुरु नानक यांची साजरी केली गेली. तर ॲक्च्युली हे जे कर्तारपूर साहिब जे आहे हे पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे. म्हणजे पंजाबचा जो पार्ट आहे हा पाकिस्तानमध्ये गेला आहे आणि भारताच्या गुरदासपूर जिल्ह्याजवळ हा भाग आहे. तर एक हे जे तीर्थस्थळ आहे शीखांचं तर हे पाकिस्तानमध्ये आहे. तर एक असं या संदर्भात इतिहासामध्ये असं एक झालं होतं की भारतातील व्यक्ती जे या कर्तारपूर साहिबच्या दर्शनासाठी बिना व्हिजा जाऊ शकत होते आणि त्याबद्दल काम जे हे चालू होतं. हे जे आहे रावी नदीच्या किनाऱ्यावरती कर्तारपूर साहिब आपल्याला दिसून येतं. आणि डेरा बाबा नानक जे आहे, डेरा बाबा नानक हे भारतामध्ये आहे आणि कर्तारपूर जे आहे ते पाकिस्तानमध्ये येतं. तर या डेरा बाबा नानक आणि जवळपास 5-1 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे. तर इथून जे आहे या दर्शनासाठी शीख धर्मियांना जाता यावं यासाठी दोन देशांमध्ये चर्चा झाली आहे. तसंच या कॉरिडॉरमध्ये डेरा बाबा नानक इथे एक उंच ऑब्झर्वेटरीसुद्धा बांधण्यात येणार आहे उंच, जिथून याचा जो कर्तारपूर साहिब जे आहे या कर्तारपूर साहिबचा एक चांगला व्ह्यूसुद्धा मिळणार आहे. तर वळूया आपलं हे जे कर्तारपूर साहिब आहे. ड्युरिंग द टॉक्स विथ पाकिस्तानी डेलिगेशन कर्तारपूर कॉरिडॉर इंडिया फाउंड द नेबरिंग कंट्री हॅज व्हेरी नॅरो अँड लिमिटेड फोकस प्रोजेक्ट. म्हणजे फार कमी मदत पाकिस्तानकडून मिळते आहे या संदर्भात. हे जे पंजाब आहे, पंजाब राज्याचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते कॅप्टन अमरिंदर सिंग आहेत, पंजाब राज्य. आणि शीखांसाठी जे आहे हे एक अतिशय महत्त्वाचं तीर्थस्थळ आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. ब्रिटिश लष्करात किती नेपाळी गुरख्यांचा समावेश करण्यात येणार आहे? बघा, गुरख्यांचा समावेश जो आहे हा ब्रिटिशांच्या आत्ताच्या लष्करामध्ये होणार आहे आणि याचं उत्तर जे आहे ते आहे 800 नेपाळी गुरख्यांचा समावेश ब्रिटिश लष्करामध्ये होणार आहे. बघा ब्रिटन किती लांब आहे, परंतु ब्रिटिशांना जी गुरख्यांनी मदत ज्यावेळी भारतावरती राज्य होतं म्हणा किंवा इतिहास काळामध्ये गुरख्यांचा जो पराक्रम आहे हा अतिशय वाखाणण्याजोगा होता. त्यामुळे ब्रिटिशांना जे आहे अजूनही गुरख्यांच्या पराक्रमावरती भरोसा आहे. म्हणून 800 गुरखे जे आहेत नेपाळी गुरख्यांचा समावेश हा ब्रिटिश लष्करामध्ये केला जाणार आहे. याबद्दलची माहितीसुद्धा आलेली आहे. तर ब्रिटिश लष्कराच्या स्पेशलाइज्ड इन्फंट्री बटालियन या 9व्या तुकडीमध्ये 800पेक्षा जास्त नेपाळी गुरखा कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. वर्तमानसुद्धा ब्रिटिश सैन्यामध्ये 3% जे आहेत गुरखा कर्मचारी आहेत. 2015 सालीच गुरख्यांनी जे आहे 200 वर्षाची सेवा जी आहे ती ब्रिटिश आर्मीमध्ये पूर्ण केलेली आहेत. ज्यावेळी भारत, ब्रिटन आणि नेपाळ या त्रिपक्षीय कराराच्या अंतर्गत गुरखा कर्मचाऱ्यांची भरती केली जाते आणि त्यानंतर त्या अंतर्गत दरवर्षी नेपाळमधील पोखरा येथील ब्रिटिश गुरखा छावणीमध्ये गुरखा कर्मचाऱ्यांची भरतीही केली जाते. तर आपल्याला हे सुद्धा माहीत असेल ज्यावेळी 1857चा उठाव झाला होता त्यावेळीसुद्धा गुरख्यांनी जे आहे इंग्रजांना भरपूर जास्त मदत केली होती आणि जो 1857चा उठाव हा दडपण्यामध्ये एक मोठा रोल जो आहे हा गुरख्यांचा होता. तर गुरखाची जमात आहे मुख्यत्वे नेपाळमध्ये आढळते. चला हा प्रश्न बघून घेऊया. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी कुठल्या राज्यामध्ये दावा केला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते म्हणजे गोवा. नुकतंच असं आहे की पर्रिकरांची तब्येत अतिशय खालावली होती. त्यावेळी काँग्रेसने जे आहे जे भारतीय जनता पक्षाने आपलं बहुमत गमावलेलं आहे असा दावा काँग्रेसने केला होता आणि गोव्याच्या सत्ता स्थापनेसाठी केला होता. पण नुकतंच त्यानंतर अशी जी बातमी आज आलेली आहे ती म्हणजे पर्रिकरांचं झालेलं निधन. तर इथे अशी परिस्थिती आहे की गोव्यामध्ये
गोव्याच्या निवडणुका ज्यावेळी झाल्या होत्या त्यावेळी गोव्यामध्ये काँग्रेस पक्षाला ज्या जागा जास्त मिळाल्या होत्या, एखादी जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या जागा या जास्ती होत्या, परंतु त्यांच्याकडे बहुमत हे नव्हतं. म्हणूनच जसं मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की जर पर्रीकर हे गोव्यामध्ये आले तर ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील. त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने ते सरकार स्थापन केलं होतं. तर काँग्रेसने सध्या नुकताच दावा हा केला होता की राज्यपालांना एक पत्र त्यांनी पाठवलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळली आहे, ते सत्ता चालू शकत नाही, त्यामुळे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी असं यामध्ये म्हटलं होतं. गोव्यातले विरोधी पक्षनेते आहेत ते चंद्रकांत कावलेकर, त्यांनी ही माहिती दिली होती. तर या आजच्या कालचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता, फिफा अंडर-17 वुमन्स किंवा गर्ल्स वर्ल्ड कप जो आहे हा कुठे आयोजित केला जाणार आहे. तर यासाठी यजमान जो आहे तो भारताला यजमानपद मिळालेलं आहे. यापूर्वी भारताने पुरुषांचा जो किंवा मुलांचा ज्याला आपण म्हणू शकतो मुलांचा अंडर-17 फिफा वर्ल्ड कप आहे हा सुद्धा 2018मध्ये होस्ट केला होता. आता जो होणारा वर्ल्ड कप आहे किंवा गर्ल्स वर्ल्ड कप ज्याला आपण म्हणतो, तर हा गर्ल्स वर्ल्ड कपसुद्धा याचं जे होस्ट आहे किंवा यजमानपद जे आहे हे भारताला मिळालं आहे. तर या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, अडचणी असतील तुम्ही कमेंट करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअरसुद्धा करा. तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपलं चॅनल जे आहे ते व्हेरीफाईड चॅनल आहे MPSC कॅटेगरीमध्ये आणि कालच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आनंदाची बातमी म्हणजे सिल्वर बटन आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगला कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.